नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण टोमॅटोमध्ये कॉर्नफ्लॉवर घातल्यावरती अशी एक भन्नाट रेसिपी तयार होते, तीच आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पाहायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. चला रेसिपीला सुरुवात करूया. बघा इथे आपण 4 टोमॅटो पिकलेले घेतलेले आहेत. टोमॅटो घेताना नेहमी लाल बुंद कडक असलेलं टोमॅटो घ्यायचं आहे. बघा पिवळं पडलेलं किंवा कच्चं टोमॅटो अजिबात वापरायचं नाही. टोमॅटो स्वच्छ धुवून आपण टोमॅटो पुसून घेतलेला आहे. एका टोमॅटोच्या आपण इथे 8 फोडी कट करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण इथे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. कट केलेले टोमॅटो एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत. आपण आता गॅस पेटवून घेतलेला आहे. त्याच्यावरती जाड बुडाची आपण कढई ठेवलेली आहे. बघा कढई छान गरम होऊ द्यायची आहे. कढई छान गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये बघा नाश्त्याचा 1 चमचा आपण तेल टाकलेला आहे. कढईमध्ये तेल छान गरम होऊ देऊया. तेल छान गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये बघा लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि अद्रकचा आपण अर्धा इंच तुकडा बारीक असे काप करून टाकलेले आहेत. अद्रक आणि लसूण तेलामध्ये छान कच्चा वास जाईपर्यंत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये बघा कट करून घेतलेले आपण इथे टोमॅटो टाकलेले आहेत. टोमॅटो छान बघा तेलामध्ये आपण परतून घेऊया. बघा टोमॅटो मिनिटभर आपण तेलामध्ये व्यवस्थित इथे परतून घेतलेले आहेत. टोमॅटो छान मऊ झाल्यावरती बघा त्याच्यामध्ये इथे पाव चमचा आपण लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. मिरची पावडर टाकून व्यवस्थित बघा टोमॅटोमध्ये मिक्स करून देऊया. मिरची पावडर टाकल्यामुळे छान बघा जो आपण पदार्थ बनवणार आहे त्यामुळे छान आंबट गोड तिखट अशी चव येणार आहे. बघा व्यवस्थित मिरची पावडर मिक्स करून दिलेले आहे. टोमॅटोसुद्धा छान बघा 2 मिनिट आपण परतून घेतलेले आहेत. टोमॅटो परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये बघा टोमॅटो शिजण्या इतकं आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे बरं का. व्यवस्थित पाणी टाकून आपण टोमॅटोमध्ये मिक्स करून दिलेलं आहे. उकळी आल्यावरती त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे टोमॅटो बघा शिजवून घ्यायचे आहेत. टोमॅटो हे शिजण्यासाठी बघा आपल्याला 5 ते 7 मिनिटं इतका वेळ लागतो. जर तुम्ही कुकरमध्ये हे टोमॅटो शिजवत असाल तर कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. त्याच्यामध्ये बघा बारीक असे टोमॅटो शिजून जातात. टोमॅटो आपली इथे मऊ झालेली आहे. साली वेगळ्या झाल्या म्हणजे की टोमॅटो शिजली असं समजायचं. बघा ही टोमॅटोचं मिश्रण थंड झाल्यावरतीच मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे बरं का. गरम असताना हे मिश्रण आपल्याला वाटायचं नाही. बघा हे आपण मिक्सरला मिश्रण हे बारीक करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने इथे टोमॅटोची आपण ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता ही टोमॅटोची पेस्ट आहे ना एका चाळणीनं पण ही पेस्ट गाळून घेणार आहे. बघा गाळल्यामुळं काय होणार आहे, ज्या टोमॅटोच्या बिया आहेत ना त्या टोमॅटोच्या सारणामध्ये अजिबात जाणार नाहीत. अशा पद्धतीने बघा वरती टोमॅटोच्या बिया राहतात व टोमॅटोच्या सालीसुद्धा राहतात बरं का. मिश्रण आपलं टोमॅटोचं गाळून झालेलं आहे. बघा नाश्त्याचा 1.5 चमचा इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बघा 1.5 चमच्यासाठी इथे 3 चमचे आपण नाश्त्याचं पाणी टाकून अशा पद्धतीने बघा पातळसर स्लरी बनवून घ्यायची आहे बरं का आणि साईडला ठेवून दिलेले आहे. हे टोमॅटोचं सारण आपण गॅसवरती ठेवून दिलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून दिलं. छान अशी टोमॅटोच्या सारणाला उकळी काढून घेतलेली आहे. बघा उकळी आल्यानंतर हे आपण कॉर्नफ्लॉवरचं सारण तयार करून घेतलेलं ना मिश्रण टोमॅटोच्या बघा ह्या मिश्रणामध्ये ओतून द्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे. खूप छान बघा 1 नंबर ह्या पद्धतीने टोमॅटोचं सूप तयार होतं बरं का. टोमॅटोचं सूप शिजताना त्यामध्ये काळी मिरी पावडर टाकलेली आहे. नाश्त्याचा अर्धा चमचा गूळ पावडरसुद्धा टाकलेली आहे. बघा गूळ का टाकायचा टोमॅटोच्या सूपमध्ये, बघा टोमॅटो चवीला कसं आंबट असतं आणि आंबटपणा घालवण्यासाठी आपण इथे गुळाचा खडा किंवा गूळसुद्धा टाकू शकता. बघा व्यवस्थित गूळ टाकून हे सूप 10 मिनटं छान असं स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. सूपचा कलर तर पहा किती छान लाल भडक आलेला आहे आणि रेस्टॉरंट स्टाईल हॉटेल स्टाईल मस्त घट्टसर दाटसर आपलं सूप इथे बनवून तयार झालेलं आहे. हे सूप तुम्ही गरम गरम बघा मस्त असं प्यायचं. चवीला एकच नंबर लागते बरं का. त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे. गूळ वापरलेला आहे. काळी मिरी वापरलेली आहे. मस्त आंबट गोड तिखट चवीचं आपलं इथे टोमॅटोचं सूप तयार झालेलं आहे. पावसाळ्याच्या दिवसात हिवाळ्याच्या दिवसात हे सूप तुम्ही नक्कीच करून प्या. मस्त चवीला अप्रतिम लागतं बरं का. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. बाय.